वंचित बहुजन आघाडीने जवळपास 27 लोकसभा मतदारसंघाचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ठेवलाय। याबरोबरच जालना लोकसभा मतदारसंघामधून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी महाविकास आघाडीकडे वंचितने केलेली आहे। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। महाविकास आघाडीची हॉटेल नरिमन पॉइंट ट्रायडंट येथे एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीला वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर हे सुद्धा हजर होते। काय सांगाल सर, आज जवळपास तुम्ही 27 जागांचा महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला जागा मिळावी म्हणून प्रस्ताव ठेवलेला आहे। कुठेतरी बैठका अंतिम टप्प्यात असताना हा प्रस्ताव ठेवणं कुठेतरी योग्य वाटतं का तुम्हाला? का योग्य वाटत नाही? आम्हाला प्रस्ताव विचारला, आम्ही प्रस्ताव दिलाय। हे बघा, आम्ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून म्हटलं नाही त्यांना, आम्ही असं म्हणतोय की महाविकास आघाडी ज्याच्यामध्ये आम्ही पण असणार आहोत, आपण सगळ्यांनी मिळून श्री मनोज जरांगे पाटील यांना जालना लोकसभातून आणि डॉक्टर अभिजित वैद्य यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून कॉमन कॅन्डिडेचर डिक्लेअर करावं अशी आमची प्रस्ताव आहे। ज्या जागांवर गेल्या जून जुलैपासून आम्ही लक्ष केंद्रित करून तयारी करतो आहे त्या तेव्हा तयार केलेल्या जागा आहेत की जेव्हा आमची कोणाशी युती नव्हती, आघाडी नव्हती। आता चर्चेला बोलल्यानंतर आम्ही ती यादी त्यांना दिलेली आहे आणि त्या यादीमध्ये काही ऑफर सोडले तर इतर जागेंवर आमची चर्चेची तयारी आहे। कॅमेरामन विनोद सा, मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।